जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून आताची एक ताजी महत्त्वाची आजची बातमी. उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा विजय. एकनाथ शिंदेंना सर्वात मोठा धक्का. भाजपाने शिंदेंच्या डोक्यावरील हात काढला का? सगळीकडे चर्चा. उद्धव ठाकरे यांना पुन्हा पक्ष मिळणार, नेमकं काय झालंय? तब्बल 1.5 वर्षानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी सर्वात मोठी बातमी आपण घेऊन आलेलो आहोत. नेमकं काय झालं हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. तर या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया. गेल्या 1.5 वर्षापासून प्रत्येक शिवसैनिक आणि राज्यातील मराठी माणूस जी या सुनावणीची वाट बघत होता, त्या सुनावणीची तारीख आज आलेली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दाखल केलेल्या याचिकेत ज्यांना शिवसेना पक्षाने चिन्ह दिलेले आहेत असे एकनाथ शिंदे यांच्या गटाविरोधात सुप्रीम कोर्टात गेलेले ठाकरेंचे वकील आज जी सुनावणी घेणार आहेत, त्यामध्ये शिवसेना पक्षाने चिन्ह दिल्यामुळे उद्धव ठाकरे यांचा जो हक्क आहे तो हिरावून शिंदेंना दिला. गेल्या काही दिवसापासून सुप्रीम कोर्टाचे मुख्य सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलेलं कौतुक असेल किंवा उद्धव ठाकरे यांनी कोरोनामध्ये केलेलं काम याची जाहीर वाच्यता आणि त्यांचं कौतुक गवईंनी केलं होतं. त्यामुळे शिंदे गटाच्या पोटात अगोदरच गोळा आलेला असताना 2 ते 3 दिवसापूर्वी गुरुपौर्णिमेला एकनाथ शिंदे हे अमित शहा यांच्याशी बैठक करण्यास गेले, परंतु तेथेही काही निष्पन्न झाल्याचं चित्र त्यावेळी दिसत होतं. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पक्ष आणि चिन्ह मिळणार अशी दाट शक्यताच होती. त्यामुळे गेल्या काही काळापासून शिवसैनिकात जी मरगळ आली होती ते आज या निकालानंतर पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण होईल आणि शिंदेंना जे काही धनुष्यबाण दिला आहे ते गोठवावे अशी मागणी ठाकरेंचे वकील आज करणार आहेत. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही निवडणुका होणार आहेत त्यामध्ये शिंदेंना धनुष्यबाण न मिळता व पक्ष न मिळता ते त्यांना नवीन नाव, जे काय अगोदर बाळासाहेबांची शिवसेना ते नाव होतं आणि चिन्ह होतं तेच मिळेल आणि ठाकरेंचं जे चिन्ह अगोदरच घराघरात पोचलेलं मशाल आहे ते त्यांना मिळेल. त्यामुळे ठाकरेंचा हा सर्वात मोठा विजय मानला जातो व शिंदेंचं चिन्ह जे आता धनुष्यबाण आहे ते गोठवणार अशी जोरदार चर्चा सगळीकडे रंगलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? धनुष्यबाण हे चिन्ह गोठवावं का किंवा ते उद्धव ठाकरेंना द्यावं का? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.